कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी घुंगरू भाग 17वा. बकुळा बकुळावर अक्षरशः आभाळ कोसळलं होतं. एकतर ती गरोदर होती, तिला मानसिक त्रास होत होता. दुसरं तमाशाचा एवढा मोठा लवाजमा, तमाशात 12 गावची 12 माणसं. एकाचा पायपोस दुसऱ्याला नव्हता. त्यांचा रोजचा खर्च काही हजारात. रोजचा दौरा, तारखा पहिल्याच बुक केलेल्या. खेळ बंद ठेवून जमणार नव्हतं. खेळ बंद केलं तर माणसं पांगणार होती. आणि पांगलेली माणसं एकत्र करणं म्हणजे पुन्हा पुन्हा यातायात, धावपळ, तमाशाचा पसारा, त्याची देखभाल, सगळंच अडचणीत. त्यात श्यामला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. जयसिंगरावांना मानसिक धक्का बसला होता. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव होती. हौशी हौशी परब खूनप्रसंगी श्याम कोडाळला होता, हे त्यांना माहीत होतं. श्यामनं खून केलेला नाही तेही ते जाणून होते. खरं तर त्यांना वाचवण्यासाठी तो कुडाळला आला होता. ही वस्तुस्थिती ज्ञात असून पण होणाऱ्या नाचक्कीला ते घाबरत होते. वर्तमानपत्रांनी या केसला कमालीचं महत्त्व दिलं होतं. उमरजच्या वार्ताहरांनी फोटोसह मोठ्या मतळ्यात श्याम शिरोडकर यांनी प्रेम प्रकरणातून खून केल्याचा आरोप केला होता. काही वार्ताहरांनी तर थेट खुनाशी जयसिंगरावांचा संबंध जोडला होता. जयसिंगरावांची प्रियशी शेवंताबाई, तिची मुलगी बकुळा, ही बकुळा आता जयसिंगरावांकडे राहते. त्यांची प्रतिष्ठा म्हणून त्यांनी श्याम शिरोडकरापासून घटस्फोट मागितला. श्यामराव त्यांचा मानसिक परिणाम झाला. वैफल्यग्रस्त श्यामचा तोल सुटला. त्याने हौसेचा खून केला. अहो, कशाचा कशाला ताळमेळ नव्हता. ज्या त्या वार्ताहरानं आपल्या अक्कल हुशारीनं कपोल कल्पित कथा रचवल्या होत्या. जयसिंगराव देशमुख अशा खचलेल्या स्थितीत होते. त्यात तमाशाच्या पुढील खेळाचं काय करायचं हेही मोठं संकट होतं. दिलीप बुधकर वाड्यात येऊन ठाण मांडून बसला होता. त्याला कोणीच काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतं. देशमुख साहेब, मला वाटतं तमाशाचं पुढचं खेळ बंद ठेवावेत. बुधकर शेवटचा उपाय म्हणून बोलले. का? नाही, जबाबदार कोणी नाही. तुम्ही कोण आहात? बुधकर, तुमचा आमचा तुम्हा सर्वांच्यावर विश्वास आहे. ते खरं, पर हे बघा, जनितेने आपली कामं बाजूवर करायची. पण हे तरी कुणी सांगायचं? दिलीप बुधकरांचं म्हणणं रास्त होतं. सर्वच जसे तमाशातले पगारदार नोकर होते, तसे दिलीप बुधकर पण नोकरच होते. एक नोकर दुसऱ्या नोकराला मालकाच्या अधिकारानं काय सांगू शकत नव्हता आणि सांगणंच पण योग्य नव्हतं. आणि कितपत ऐकलं जाईल, त्याच्या सूचनांचं पालन होईल हे पण सांगता येणं शक्य नव्हतं. बुधकर, मी येतो तुमच्या संग. जयसिंगराव काहीसा विचार करून म्हणले. हं? तुम्ही? बकुळाला धक्काच बसला. होय, मी. तमाशाची व्यवस्था लावली पाहिजे. खेळ बंद करून जमायचा नाही. पब्लिक आपलं मायबाप. तारखा जाहीर झाल्यात, पोस्टर लागल्यात, जागा भाडं ॲडव्हान्स दिलाय. पब्लिकला धोका देऊन पापाचा डोंगर नाही रचायचा. त्यामुळं त्यामुळं तर नाव झालं, मान मिळाला. त्यांच्याशी गद्दारी नाही करायची. अरे, दुसरं असं 100-150 माणसांचं पोट आपल्या पायी हाई. खेळ बंद झाला की त्यांचं काय? अरे, ती वारेमाप होणार. दाही दिशेला पाळणार. त्यांना पळताना सोपं आहे का? पर आबा, इथं मी एकटी. हे बघ, वनात नाहीस तू. चांगली वाड्यात आहेस. शिवाय माझ्याकडं गाडी आहे. मी सवड मिळताच येऊन जाईन की. आबा, पर तुम्हाला ही दगदग.
अगं येळ आली की समद जमत. देवाला परीक्षाच घ्यायची. घे म्हणावं. चल र बुधकर, चल पुढं चल. मी हितली व्यवस्था लावून मागणं आलोच. दिलीप बुधकर गेला. जयसिंगरावांनी सर्व व्यवस्था केली. डॉक्टर, दाई, मोलकरीण, गडी माणसं सगळ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. बकुळाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचा आदेश दिला आणि आबा फडाबरोबर दौऱ्यावर गेले. स्वतः जयसिंगराव देशमुख फडावर दौऱ्यात सहभागी झाल्याची बातमी पंढरीनाथाच्या कानावर गेली. तसा तो कोलमडून गेला. त्याला वाटलं होतं श्यामला अटक झाली की बकुळा, श्याम, शिरोडकर तमाशा मंडळाचं खेळ बंद होत्याल. पुढचं कार्यक्रम बंद होत्याल. माणसं पांगत्याल. फड सोडून निघून जात्याल. पण तसं घडलं नव्हतं. स्वतः जयसिंगराव देशमुख फडाच्या मालकाच्या त्वऱ्यात मिरवत होते. पंढरीनाथाचं नशीब जिथं तिथं पेंड खात होतं. बकुळासाठी घरदार सोडलं तर बकुळा श्यामच्या गळ्यातच लटाकली. शेवंताबाईला ठेवून घेतली. किमान मलई मिळेल असं त्याला वाटलं तर तिच्या फडाचा बोऱ्या वाजला. जयसिंगराव देशमुखांना बकुळा तुमची मुलगी आहे हे सांगण्यामागं कारण होतं. जयसिंगराव देशमुखांनी बकुळाला घरी आणावी, तमाशा बंद पाडावा. पण तिथं पण जयसिंगरावांनी कडी केली होती. बकुळाला घरी आणली होती आणि आणि फड पण चालू ठेवला होता. श्यामचा काटा काढण्याचा प्लॅन केला तर त्या त्या नाना परबानं नको ते करून बसला. अहो किमान श्यामला अटक झाल्यावर तरी फड बंद होईल असं वाटलं होतं. पण त्यो पण डाव देशमुखाने उधळला होता. मुलगी घरी ठेवली, जावाई कस्टडीत आणि ह्यो ह्यो तमाशाच्या फडात. जयसिंगराव देशमुख पंढरीनाथाच्या डोळ्यात सलत होता. काळजाला टोचत होता. झोप लागू देत नव्हता. टाकील तो फास फिरत होता. जयसिंगराव देशमुख संपल्याशिवाय पुढचं चाल खेळणं कठीण होतं. आता आता या जयसिंगरावाचाच काटा काढणं गरजेचं होतं. जयसिंगराव देशमुख तमाशाच्या फडावर दाखल झालं तसं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आबाळा एवढ्या किमतीचा डोगरा एवढा माणूस तमाशाच्या फडात आला ह्याच अप्रूप सर्वांना वाटलं. जयसिंगराव देशमुखांनी सोन्याजवळ निरोप दिला. असल तसं या, हातचं काम टाकून या. नारायण झेंडे, हऱ्या कोसगावकर, पिऱ्या पसरणीकर, चिमणराव बोरगावकर, मदन वायकर, राजे, पांडू वायकर, अहो धोंडू खुडे, हिरा तारा, सखू, जया, रोशन, दिलीप बुधकर, अहो सर्वच्या सर्वजण धावत सुटली. अहो इड्या विजल्या, पान तांबाखूचं तोबरं थुकलं. कुणी डोक्याचा फेटा सावरला, टोपीची कोच नीट केली, गळ्यात मफलर नीट केला, धोतराचा सोगा हातात धरला, डोक्याचा पदर सावरला आणि धावतच जयसिंगराव देशमुखांच्या समोर येऊन बसली. 125-150 माणसांच्या तांड्याकडे बघत जयसिंगराव देशमुख म्हणलं, मंडळी, तुम्हाला इथं बोलावलं त्याच्या मागं कारण आहे. श्याम, बकुळा आणि तुम्ही सारी मंडळी एका घरातली. साऱ्यांचं मिळून एक घर. घरातल्या साऱ्या माणसं रक्ताचं नातं असतं. तुम्ही सारी एका नात्याची. पण मी जरा पारका. जयसिंगराव असं बोलताच दिलीप बुतकर उठून नम्रपणे म्हणले, आबा, मी जरा बोलू? बोला की. तुम्ही आम्हाला परख नाही आबा. तुम्ही आमचं कुटुंब समजत असाल तर तुम्ही आमचे मायबाप आहात. आम्हाला माहित आहे तुम्ही होता म्हणून तमाशा उभा राहिला. आम्हाला काला दावाय संधी मिळाली. अहो 4 घास मिळालं व. असं म्हणून बुतकर नारायण झेंडे या पोक्त माणसाकडे बघत म्हणलं, काय झेंडे काका, खोटं बोललो का मी? तसं नारायण झेंडे उभे राहिले. आबा, तुम्ही आमचे अन्नदाते. तुम्ही आम्हाला बापासारखं. हे ऐकून गणपत उभा राहिला आणि म्हणला, आबा, आम्हाला नका बघा परक समजू तुम्ही. हो, आम्ही तुमच्या जीवाला जीव देऊ. समाधानानं माझा ऊर भरून आला. गणपतराव, झेंडे काका, बुधकर, बसा. तुम्ही मनापासून बोलला, बरं वाटलं. आता मी काय बोलतोय ते ध्यानात धरा.
असं म्हणून जयसिंगरावांनी आपली नजर सगळ्यांच्यावर फिरावली. हे बघा, आपल्या तमाशावर बाका प्रसंग आहे. श्याम शिरोडकरला अटक झाली. तमाशाला कलंक लागला. आबांना मध्येच थांबवत धोंडू खोडे म्हणाला, "देशमुख, माझं येड्या-खोळ्याचं जरा ऐकता का?" "बोला धोंडू." "हे बघा, श्याम धुतल्या तांदळासारखा आहे. अहो, त्या वाळ्या घातलाय व त्याच्या वाळ घातलाय." "हां, धोंडू, तो आळ आपण घालवायचा आहे. आपण आपल्या संकटाला भिवून तमाशा बंद केला तर लोक हसतील. तुमची रोजीरोटी बंद होईल एवढा मोठा बारदाना विस्कटल. 4 दिवसाला जाल र तुम्ही म्हणून मी ठरवलंय. तिकडं काय बी झालं तरी तमाशा चालू ठेवायचा. दौरा पुरा करायचा. पावसाळा तोंडावर आलाय. जेवढ्या तारखा जाहीर झाल्यात तेवढ्या पुऱ्या करायच्या. तेवढा वेळ खेळ करायचं. पावसाळा सुरू झाला की मगच विश्रांती घ्यायची. हां, पण तवर नाही बरं का. काय, हाय का तयारी? होय, आमची सर्वांची तयारी आहे. अहो, खरंच आमची तयारी आहे. सगळ्यांनी गलका केला. तर मग तुम्हाला सर्वांना जबाबदारीने वागावं लागेल. ज्याचं त्याला आपलं काम जबाबदारीनं पार पाडावं लागेल. कुणी मालक नाही, कुणी कामगार नाही. अशा मानानं वागावं लागेल. भिगाऱ्यापासनं मॅनेजरपर्यंत साऱ्यांनी आपलं काम बायजवार पार पाडावं लागेल. आमची तयारी आहे आबा. आमची तयारी आहे. आणखी एक ध्यानी धरा. आपल्या तमाशावर कुणाचा तरी डोळा आहे. कुणीतरी वैरी आहे. आता ती काय आम्हाला माहीत नाही देशमुख. हो, आम्हाला चांगलं माहीत आहे की. मग? मग सावध राहा. पैशाचा आमिष दाखवल. गुळासारखा बोलल, धाट दपडशा दाखवल. आम्ही एका आईच्या लेकराप्रमाणे वागू. आबा, तुम्ही बिनघोर राहा, दायगुडे म्हटले. तर मग पुढच्या मुक्कामाची तयारी करा. जा. अरे जा, देवाचं नाव घ्या. कामाला लागा. जयसिंगराव देशमुख बाहेर पडलं. निघताना त्यांनी गणपत आणि दिलीप बुतकराला बरोबर घेतलं. जीप उंब्रज पोलीस स्टेशनच्या दारात उभी राहिली. जगताप होतीच. देशमुख तडक त्यांच्याकडे गेलं. "बोला, बोला देशमुख, काय येणं केलं?" "साहेब, तमाशातली माणसं म्हणजे गाव कुसाबाहेरची माणसं जमीन नाही, जुमला नाही, पोटासाठी पायाला चाकं बांधून फिरणारी माणसं. अहो, खेळ झाला तरी भाकरी मिळणार. त्यात आमच्या तमाशात 150च्या वर माणसं." "अहो देशमुख, नेमकं काय म्हणायचंय?" "आम्ही आज उंबरच सोडतोय. तुमची काही चौकशी-बिवकशी असेल तर ती आजच उरका. आमचा पुढचा खेळ मिरजत आहे. तो ठरल्या तारखेला झाला पाहिजे." जयसिंगरावांच्या या बोलण्याने इन्स्पेक्टर जगतापांना आश्चर्य वाटलं. ते रोखून पाहत म्हणाले, "देशमुख, तुम्ही देशमुख आणि तुम्ही या वयात आराम करायचा सोडून किंबहुना स्वतःच्या जावयाच्या मुलाची काळजी घ्यायचं, हे सोडलं आणि तमाशातल्या सटार-फटार लोकांची काळजी घ्यायला निघाला. याचं मला आश्चर्य वाटतं." "फौजदार साहेब, अहो जावया पोरगीला नावलौकिक कुणी मिळवून दिला? कुणी 4 पैसे मिळवून दिलं? या सटार-फटार माणसांनीच ना. अहो ह्या माणसांना वाऱ्यावर सोडून मुलगी आणि जावयाची काळजी करत बसू का? हं? आता सवाल राहिला जावयाचा. तुम्ही काय चौकशी करायची तेवढी करा. मला माहिती आहे त्यो निर्दोष आहे. त्यो सुटणार. मानानं बाहेर येणार. अहो त्याच्यावर किटाळ आलंय. ते किटाळ पिंपळुबाच्या आशीर्वादानं दूर होईल. मग मी कशाला काळजी करू? मग आज आम्ही मुक्काम हलवू का? म्हणजे तुम्ही या दौऱ्यात सहभागी होणार? मग? अहो त्यांना वाऱ्यावर सोडून देशमुखी सांभाळून म्हणा, अहो तसं नव्हं, पण तुमचे वय, तुमचं नाव फौजदार साहेब, जयशिंगराव देशमुखाला आता बाळसं आलंय. अहो संकट आलं की हातपाय हलवतो त्यो माणूस. हातपाय गाळतो तो भित्रा आणि दुसरं माझा मान.
अहो मान म्हणजे तरी काय व? हां? अहो मान कधी मिळतो? हं? कधी मिळतो? जबाबदारी सांभाळतो तेव्हाच मान मिळतो ना. मी जबाबदारीच सांभाळतोय. आता पुढचा सवाल तुम्ही विचारणार नाही, तरी बी मी जबाब देतो. तमाशात देशमुखानं जाणं बरं नव्हं, बरोबर ना? हो, तसं म्हणजे हे बघा, पुण्याच्या पेशव्यांनी तमासगीरांच्या हातात सोन्याच्या कडी घालून गौरव केला. कोल्हापूरच्या महाराजांनी तमासगीराच्या पाठीवरून हात फिरवला. अहो, कितीतरी राजांनी तमासगीरांना मानाचं फेटं बांधलं, सत्कार केलं. मी कोण हो? मी तर साधा देशमुख. तमाशाबरोबर फिरलो म्हणून आठकुळ्या नरकात जाणार आहेत का? जयसिंगरावाच्या बोलण्यानं जगतापांची वाचच बंद झाली. तर फौजदार साहेब, तुम्हाला आमच्या खुना माणसाची चौकशी करायची असेल तर करून घ्या. काय इचरायचं असेल तर इचरा. अ, ठीक आहे जा तुम्ही. जगताप म्हणाले. जयसिंगराव निघाले. तसे भारावलेले जगताप म्हणाले, "देशमुख साहेब, अहो जाता श्याम शिरोडकरांना भेटून जा." स्वतः इन्स्पेक्टरांनी आरोपीच्या कस्टडीत बंद असलेल्या श्यामला भेटण्याची देशमुखांना अनुमती दिली. त्यावर जयसिंगराव म्हणाले, "फौजदार साहेब, अहो काय बोलू त्याच्या संग? नाही, नाही. उद्या तुमचा पोलिस खाक्या म्हणल, पुराव्यात ढवळाढवळ केली. मी भेटत नाही बाबा. तुम्हीच त्यांना माझा निरोप द्या. म्हणावं दौर बाईजवर चालू आहे. काळजी करू नका. तुम्हीच निरोप द्या." जयसिंगराव देशमुख बाहेर पडले. इन्स्पेक्टर जगतापावर आश्चर्य करीत बसण्याची वेळ आली. जयसिंगराव देशमुख बाहेर पडले तसा गणपत म्हणला, "आबा, एक इचरू का? अरे विचार की. नव्हं, श्यामला तुम्ही भेटाय हवं होतं. कशाला रं?" "तसं नव्हं. अहो तेवढंच बरं वाटलं असतं त्यांना." "हं." "अरे त्यानं काय झालं असतं?" सफाईदार वळण घेत जयसिंगराव पुढे म्हणाले, "अहो, उभ्या आयुष्यात अशी लय संकट यायची आहेत. माणूस जेवढा तेवढी संकट मोठी. ती पचवायला अंगात बळ हवं. ते आतापासूनच वाढवतोय." गणपत, दिलीप बुचकर काहीच कळलं नाही. बकुळा श्याम शिरोडकर तमाशा मंडळाचा मुक्काम मिरजेत पडला. गांधी मैदानावर स्टेज उभं राहिलं. कणात बांधली. जाहिरात झाली. गेटावर पब्लिक जमा झालं. तिकिटाला रांग लागली. खेळ हाऊसफुल झाला. गण म्हणला आणि जयशिंगराव देशमुख माईकवर आले. फळातली सगळी माणसासह पब्लिकला आश्चर्य वाटलं. जयशिंगराव बोलायला लागलं, "राम राम मंडळी. अहो, तुम्ही आमचं मायबाप. बकुळा श्याम शिरोडकर तमाशा मंडळानं आजवर उभ्या महाराष्ट्राची सेवा केली. तुम्ही तुम्ही ती गोड मानून घेतली. तुमचं मायंदाळ उपकार आहेत. तुम्ही पेपरात वाचलं असेल, श्याम शिरोडकरवर खुनाचा आरोप आहे. तो पोलीस चौकीत आहे. त्याच्यावर गुन्हा न्याय मंदिरात सुटल. काय व्हायचं ते होईल, त्याची कदर आम्हाला नाही. आम्ही तुमची कदर करायची ठरवली आहे. म्हणून मी कुडाळचा देशमुख, जयसिंगराव देशमुख, तिथं देशमुखी सोडून तुमच्या पायाजवळ रुजू झालोया." 7-8 हजाराचा जमाव शांतपणे ऐकत होता. बकुळा नाही, श्याम कस्टडीत. त्यांची उणीव जाणवणार नाही, असं नाही. पण आम्ही जीवाचं रान करू. तुमचं तिकिटाचं पैसे फुकट नाही जाऊ देणार. तरी बी चुकलं-माकलं, उन्हाधिक झालं, तर आमचा अपराध पोटात घाला. मायबापाच्या मायेनं सेवा गोड मानून घ्या." जयसिंगरावांनी लवून मुजरा केला आणि मग दूर झाले. 7-8 हजाराच्या जमावानं टाळ्यांचा कडकडाट केला. रंगमंचावर अगणित रंगांची बरसात झाली. ढोलकीचा तोडा वाजायला लागला. ढोलकी खणणली. टाळ तुणतुण्यानं साथ दिली. घुंगरू वाजायला लागलं. 15 15 पदर फडफडू लागलं. 15 युवती स्टेजवर आल्या. नाचता सामोऱ्या झाल्या. पब्लिकला नमस्कार केला. डोल्याची डोलावर थाप पडली. चाल बदलली. हार्मोनियमचे स्वर प्रगटले. त्याचबरोबर साखरेत भिजलेली शब्द. 15 अप्सरांचा नाच नाच 15 अप्सरा नाचू लागल्या. शिट्ट्याने अगदी असं म्हणतो दुमदुमून गेला. कणात केव्हाच काढली होती.
पब्लिकला आवरणं कठीण झालं होतं. संगीत बारी झाली, बतावणी झाली, वाघाचं काम झोकात झालं. पेपरात पेपरात फोटोसह बातमी झळकली. कुडाळच्या देशमुखांनी तमाशाचा फड जिंकला. बातमी वाचून पंढरीनाथ कोलमडूनच पडला होता. देशमुखांनी फड जिंकला, प तरी पंढरीनाथानं डाव जिंकायचा होता. त्याच्या हाती हुकमाचं पान होतं. ते शेवंतीबाईंच्या समोर उभा होता. वाच, पेपर वाच. नवरा तमाशाच्या बोर्डावर उभा राहिला. "काय म्हणतोस? बघ, डोळं फाडून फोटो बघ." "अरे पण हे झालं कसं?" "कसं झालं? याचा विचार करत बसू नको. उठ, उठ तयार व्ह." "कुठं जायचं?" "अरे कुठलंच ना." "अगं चांगलंच केलंस. कराय जातोय तिथं वाकडं येतंय. चल, येळ करू नका." "अरे पण जायचं कुठं? पुन्हा कुठं?" "अगं तयार व्ह." "खा म्हटलं की पातळ किती, असं करत बसू नये. उठ, अगं नट्टापट्टा कर. म्हातारं चळलं पाहिजे." शेवंताला काय उलगडा झाला नाही. पण पण ती तयार होण्यास गेली. विरोध करून शब्दानं शब्द वाढवून काही उपयोग होत नव्हता. पांगळ्या माणसानं स्वतःच्या पायानं धावण्याची स्वप्न बघू नयेत. घडल ते पाहायचं, वाटायला येईल ते भोगत बसायचं. शेवंताबाई तयार झाली. जीप बाहेर तयार होती. शेवंताबाई जीपमध्ये बसली. जीपनं नीरा नदी ओलांडली. शिरवळ मागं पडलं. खंडाळा आला. "पंढरी, अरे काय चाललंय काय? ती तरी मला कळू दे की." शेवंताबाई म्हणली. "लय दिस तू नवऱ्याची वाट बघत होतीस. म्हटलं, किती दिवस ताटातूट करायची 2 जीवांची, आ?" "पंढरी," शेवंतीबाई दात खाऊन ओरडली. "अरे तुझ्या मनात नेमकं काय आहे? अरे का छळवाद मांडलायस माझा?" "मी? मी तुझा छळवाद मांडलाय? येडी का खुळी तू? हं? तुझा छळवाद मांडलाय त्या जयसिंगराव देशमुखानं. आणि त्यो आज नाही, 22 वर्षापासून टिकली मारून गेलाय त्यो. हं? अगं टिकली मारून गेला त्यो, गारभार राहिलीस. 9 महिनं वजं तू वाहिलंस. 20 वर्ष पुरीसाठी कष्ट तू उपासलंस. तरुणपण जाळलंस, भावना मारल्यास. हं? नवरा जिथं असून रांडमुंड दिवस काढलेस. कुणामुळं? त्या जयशिंगरावामुळं. अगं खरं का खोटं? हां? खरं का खोटं? शेवंताबाई गप होती. "का गं? हं? आता का दातखिळ बसली? का गप झालीस?" "मी बोलतोय ते खोटं आहे का? बोल की." "अगं बोल." "पंढरी, जखमांची खपली किती दिवस काढत बसायचं? जखम? अगं जखम ठसठसते तवर. सुडाची आग इजत नाही तवर सूड. आता कुणाचा सूड घ्यायचा?" "पंढरी, अरे आता मी थकली रं. माझ्यात बळ नाही. अंगात ताकद नाही. जे आहे तवर सांभाळ. मला कुणाचा सूड घ्यायचा नाही, कुणाशी भांडायचं नाही." "मी सांभाळू? का म्हणू?" "नवं का म्हणू सांभाळू? अगं आजवर सांभाळलीच की. ओलं सुकं खायला घातलंच की. शरीराला घातलं आणि पोटाला बी घातलं. आता जा की त्या जयसिंगराव देशमुखाकडे." "पंढरी, म्हणजे मला तू त्यांच्याकडे घेऊन निघालायस?" "होय, तुझ्या त्याच्याकडं. त्याच्याकडे घेऊन चाललोय. त्या परास मला मला ह्या निरेट ढकलून देत का नाहीस? हे बघ, माझा जीव का घेत नाहीस?" "पंढरी, मला आता काय बघायचं नाही, ऐकायचं नाही. कुणाकडे जायचं नाही. मला मला मरायचंय. मला मरायचंय." "पंढरनाथ, हे बघ, तुला आता मरता येणार नाही गं. अगं मी जवर जिंकत नाही ना, तवर तू मरायचं नाही. मी जिंकलो, की तू मर. हो, मर.